याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी रणजित जाधव आता आपल्या सोबत आहेत। रणजित, कशा स्वरूपाचा प्रतिसाद बघायला मिळतोय, काय म्हणणं आहे मोर्चेकऱ्यांचं? गौरव, आपण पाहिलं तर पुणे जिल्हा असेल किंवा राज्यातील अन्य जिल्हे जे आहेत त्याचा सरपंच जे आहेत ते सर्व पंचायत देशमुख यांच्या न्यायासाठी जे आहे ते जिल्ह्यात मोर्चे काढताना आपल्याला पाहायला मिळतात। आज पुणे जिल्ह्यात जन आक्रोश मोर्चा जो आहे तो या ठिकाणी होणार आहे, सुरू झालेला आहे। आपण पाहू शकतो की मोठा जनसमुदाय जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे। अटक करा, वादनकाराला अटक करायला नाही केलेली दादागिरी असे अनेक बॅनर्स जे आहेत आपण पाहू शकतो की कशा प्रकारे बॅनर्सला जे आहेत आता लाथाबुक्क्यांनी मारलं जात असल्याचं चित्र देखील या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळते। चप्पल आंदोलन जे आहे आता या मोर्चामध्ये सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। वाल्मिक कराड यांचा फोटो जो आहे तिकडे जोडे मारो आंदोलन या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळतं। या आंदोलनाला या मोर्चाला पाहिलं तर पृथ्वीराज चव्हाण असतील, मनोज जरांगे असतील, जोशी मेटे असतील किंवा देशमुख कुटुंबीय सहभागी झाल्यामुळे महत्व जे आहे ते या मोर्चाला जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। लाल महालापासून हा मोर्चा जो आहे तो सुरू झालेला आहे। अवघ्या काही वेळात जो आहे तो हा मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जो धडकणार आहे। आपल्या मागण्यांचं पत्र जे आहे आता पुणे जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे ते या ठिकाणी देणार आहे। त्याआधी आपण पाहिलं तर या ठिकाणी जोडे मारो आंदोलन जे आहे ते या कार्यकर्त्यांकडून सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। बरोबर, ठीक आहे। तर लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय असं या सगळ्या मोर्चाचं मार्गक्रमण असणार आहे, प्रवास असणार आहे।